आपल्यासाठी आपण महत्वाची ठरवली. अविनाशजी राणे मगाशी आढळराव आणि सोनवणे म्हणाले की बाबा उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकच आहे, मग त्या फ्लेक्सवर उद्धव साहेबांचा फोटो का नाही? आमच्या दृष्टीनं या भागातल्या सामान्य माणसाला रात्रंदिवस मदत करणारा जो कार्यकर्ता आहे, नेता आहे, तोच नेता आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. शिवाजी आढळराव पाटील हीच आमची सेना, तेच आमचे नेते आणि आजही होते, उद्याच्या काळातही तेच राहतील. कारण शेवटी शिवसेनेचा नेता वर्षभरातून 2 वर्षातून 5 वर्षातून एकदा येऊन मार्गदर्शन करत असतो, पण दररोजच्या उपयोगामध्ये मात्र आम्हाला आढळराव पाटील येत असतात. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शिवसेना आहे का? 100% या तालुक्यातली पदाधिकारी जेवढे असतील तेही आणि आम जनताही संपूर्ण शिवाजी आढळराव पाटलांच्या पाठीमागे आहे. तुरळक जरी काही शिवसैनिक अन्य संघटनेमध्ये असंही असतं, सगळी संघटना सगळे सैनिक कधीच कुठं जात नाही. काही लोक आशेने असतात, त्यांना पर्याय आमची पदं खाली झाल्याच्या नंतर त्यांना ती देण्यासाठी सुद्धा आणि त्यांनी जागा हवी असते, ती जागा देण्यासाठी आम्ही सुद्धा निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे. सोशल मीडियावर पोस्ट करते, दुसरा पण एक मेळावा पहिला आज अखेरपर्यंत आतापर्यंत आम्ही खरं तर मिटिंग घेण्याचा अधिकार फक्त तालुका प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना असतो. आज अखेरपर्यंत आम्ही निर्णय घेतला नव्हता. पदाधिकाऱ्याला असतो. आज अखेरपर्यंत आम्ही कोणताही निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला नव्हता आणि आज निश्चितपणे लोकांचा आग्रह आणि रेटा पाहिल्याच्या नंतर आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे का या भागातली सर्रास पदाधिकारी, सगळे शाखा प्रमुख, सगळे पदाधिकारी, सगळे शाखा प्रमुख, आम जनता शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठीमागे धन्यवाद. जुन्नर तालुक्याचे शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे आज इथं उपस्थित नाही. जे आज कदाचित तुम्हाला उपस्थित म्हणून दिसले नसतील, उद्याच्या काळामध्ये त्यांनी अनेक वर्ष खस्ता काढलेला आहे, त्रास सहन केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता बघितलेली आहे आणि त्यांनी सत्ता भोगली. ते लोक कधी बाजूला थांबणार नाही. जे आज नसतील ते उद्याच्या काळामध्ये इथंच असतील, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. धन्यवाद. आप लोग क्या चेयर हलवू नका, हलू नका, हलू नका. लावलेली रोले. दादा, कधी आपलं ठरलं नेमकं की एकनाथ शिंदे गटात आपण नाही? आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो, 3 जुलै रोजी जेव्हा माझी हकालपट्टी पक्षातून करण्यात आली, त्या दिवसापासूनच मी शांत होतो. मनाला खूप वेदना झाल्या. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून सांगितलं की शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि तुमची हकालपट्टी यांनी माघार घेतलेली आहे. त्यानंतर 2 दिवसानं मी आणि जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे आम्ही शिवसेना भवनामध्ये जाऊन आदरणीय आणि 6 नेते त्यांची गाठ घेतली.
आणि मी माझी नाराजी त्यांच्याकडं स्पष्ट शब्दात सांगितली की 18 वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहून फक्त आणि फक्त नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं सोशल मीडियावर, या कारणास्तव माझी हकालपट्टी होते. हे काय मला पटण्यासारखं नाही. पण सगळ्या शिवसेना नेत्यांनी आणि आदरणीय उद्धवजींनी समजूत काढली आणि मनाला बरं वाटलं, चला आता ठीक आहे, हरकत नाही, नव्यानं कामाला सुरुवात करू. पण मनात रुखरुख होतीच. पण त्याच बैठकीमध्ये जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार घडला. तो म्हणजे आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं, शिवाजीराव, तुम्ही पुणे लोकसभेमधून लढायची ती तयारी करा. मी साहेबांकडे बघितलं. साहेबांनी सुद्धा त्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपण सगळे बरोबर असल्यामुळं ती जागा जिंकून यायला आपल्याला अडचण येणार. शरददादांनी तिथं प्रश्न मांडला की उद्धवजी, तसं जर असेल तर सध्याचे सिटिंग खासदार जे आहे शिरूरचे, त्यांना जनतेमध्ये तसं फिरायचं नसतं, मग त्यांना अतिशय सोयीचं आहे पुण्यात राहून तिथून त्यांनी लढवावं आणि शिरूरची जागा आम्हाला सोडावी. पण संजय राऊत म्हणाले ते ऐकत नाही. त्यानंतर दादांनी विचारलं की आता आमचं नक्की भवितव्य काय. तर ते म्हणाले, तुम्ही राष्ट्रवादीबरोबर जुळून घ्या. आम्ही प्रस्ताव मांडला दोघांनी की साहेब, राष्ट्रवादीबरोबर जुळून घेण्यापेक्षा आपण 288 ठिकाणी नवीन सगळे उमेदवार स्वबळावर उभे करू. यश अपयश जे येईल ते आम्हाला मान्य नाही. आम्ही पराभूत होऊ, आज पडू पण उद्या जिंकून येऊ. पण ते म्हणाले ते शक्य नाही, आपल्याला राष्ट्रवादीबरोबर करायचं. आता हे सगळं झाल्यानंतर ज्या पक्षाबरोबर मी गेले 20 वर्ष एक हाती संघर्ष करतोय, ज्या पक्षानं शिवसैनिकांना संपवण्याचा घाट घातला गेल्या 15-20 वर्षात, त्यांच्याबरोबर हात मिळवणी करायची, त्यांच्याबरोबर जुळून घ्यायचं हे आम्हाला मान्य आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झालं त्यावेळेला आम्हाला वाटलं आता मुख्यमंत्री आमचे आहेत. आम्ही 15 वर्षे जो संघर्ष केला तो संघर्ष आता कुठेतरी थांबेल. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराची पावर आम्हाला मिळेल, विकास निधी मिळेल, सन्मानानं आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये जगता येईल. पण गेले 3 वर्ष काय झाले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पदोपदी वेळोवेळी जिथं शक्य होईल तिथं शिवसैनिकांना आणि शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला. याची तक्रार वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आली. शिवसेना सचिव असतील, शिवसेना नेते असतील, खासदार असतील, परंतु आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. सगळ्यात ज्वलंत आणि मनाला वेदना देणारं उदाहरण म्हणजे खेड पंचायत समिती. 14 सदस्यांच्या असलेल्या पंचायत समितीमध्ये 8 सदस्य शिवसेनेचे, 1 हाती सत्ता, 4 राष्ट्रवादी, 1 भाजप आणि काँग्रेस. असं असताना सुद्धा शिवसेनेनं, राष्ट्रवादीनं दहशतीच्या जोरावर आम्हीच दाखवून दमदाटी करून आपल्या 6 सदस्यांना फोडलं आणि आमदारांच्या बंधूंच्या रिसॉर्टवर खडकवासला या ठिकाणी तिथं नेऊन लपवलं. त्यातल्या 4 जणांनी फोन केला सभापती कोकरकर आणि बाकी लोकांना. त्यातले लोक आपल्यामध्ये गेले, झटापटी झाली. दोन्ही बाजूनी
याने त्याला मारलं, त्याने त्याला मारलं, किरकोळ स्वरूपामध्ये मारहाण झाली. मुख्यमंत्री आमचा, परंतु आमच्या सगळ्या 15-20 लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आमदारच नव्हे तर वरपर्यंत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याच्या संगनमतानं शिवसेनेच्या लोकांना आतमध्ये टाकण्याचं काम केलं. 6 महिने माझा सभापतीचा आत्महत्या. दिवसाआड त्याचे कुटुंब इथे यायचं, टेबलावर डोकं आपण सांगायचे, रडायचे, आम्हाला न्याय द्या, माझ्या नवऱ्याला बाहेर काढा. आपले मुख्यमंत्री आहेत. आम्ही अनेक वेळा तिथे जाऊन आलो, न्याय मिळाला. न्याय आणि विधी खातं मुख्यमंत्र्यांकडे असून सुद्धा आमच्या सभापतीला बेल मिळाली. पुन्हा काय लावला? 307. जखमेचं सर्टिफिकेट आजही सुद्धा या केसमध्ये नाहीये. डॉक्टरचं सर्टिफिकेट नाहीये. खोटा गुन्हा लावला. सगळी यंत्रणा राष्ट्रवादीने कामाला लावली आणि शिवसेनेला संपवण्याचं काम केलं. मी त्यावेळेला फोटो शेअर केले होते. सगळे लोक म्हणायचे की आमचा काही संबंध नाही, जयंत पाटील म्हणायचे संबंध नाही, अजित पवार म्हणायचे काही संबंध नाही. सभापती आतमध्ये असताना आमचे 6 सदस्यांना घेऊन दिलीप मोहिते, जयंत पाटील आणि अजित पवारच्या ऑफिसमध्ये गेलेले फोटो मी शेअर केले, मुख्यमंत्र्यांना पाठवले. हे बघा, हे सगळं त्यांचं ठरवून झालेलं आहे. त्याच्यावर काही कारवाई केली नाही. 6 महिन्यानंतर कसा आम्ही आमच्या सभापतींना लोकांना जामीन करून दिला हे आमचा. तर गेली 2.5 वर्ष झाली तुम्ही ऐका ना मला, हे एक कारण झालं. माझ्या मतदारसंघामध्ये मी निधी मागायला मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकासच्या निधीतलं पत्र संबंधित सचिवाला सांगितलं की ना 4.5 कोटी रुपयाच्या निधी या यादीप्रमाणे. पत्र सचिवाकडे गेलं. सचिवानं सकारात्मक प्रस्ताव तयार केला. हसन मुश्रीफ पाठवला. मी त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं. ते म्हणाले हो तुम्हाला मी नाही. 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यानंतर मला सांगतायत की शिवाजीराव, तुमच्या मतदारसंघामध्ये माझे राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्यामुळं तुम्हाला निधी देता येणार नाही. मी त्यांना म्हणालो ठीक आहे ना, 4 आमदार जरी असले तरी निधी एकाच आमदाराच्या मतदारसंघाचा आंबेगावचाच आहे आणि वळसे पाटलांनी नाही म्हणावं तर मी माघार घेतो. नाही म्हणे नाही देत आहे. परत मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्री म्हणाले आपण बैठक घेऊ. सांगण्याचा मुद्दा की जिथं जिथं शक्य होईल तिथे शिवसेनेला त्रास हा कंटिन्यू होऊन गेला. जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत 2004 ते 2022 18 वर्ष रोज सकाळ संध्याकाळ मला एक कलमी कार्यक्रम, सकाळी ह्या पोलीस स्टेशनला, दुपारी त्या पोलीस स्टेशनला दिवसात ते जमा होऊन शिवसैनिकांना अत्याचार होतो, त्यांना त्रास देऊ नका हे सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालय, कलेक्टर सगळ्या ठिकाणी कुठं म्हणून राष्ट्रवादीने आमची अडवणूक केली नाही. इतक्या वर्षाचा लढा दिला. बैलगाडा शर्यती चालू झाली. त्यांनी केविलवाना प्रयत्न केला श्रेय घ्यायचा. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. बैलगाडा शर्यती चालू झाल्या. माझ्या दृष्टीने महत्वाचं पहिली शर्यत मी लांडोरी या ठिकाणी केली. त्यांनी तयारी पाहिली की मोठ्या प्रमाणात होत आहे. राष्ट्रवादीला ते मानवलं नाही आणि लांडेवाडीची शर्यत पुन्हा बंदी आणली. सांगितलं होणार नाही. 1 जानेवारीची शर्यत बंद केली. 4 जानेवारीला सांगलीमध्ये शर्यत चालू झाली आणि आम्हाला सांगितलं की महिन्याभर तुम्हाला काही करणार नाही. फक्त आणि फक्त शिवसेनेला डोकं वर काढून द्यायचं नाही. त्या राष्ट्रवादीच्या दबावाला शिवसेना बळी पडली. शिवसेना त्यांच्या बांधणीला बांधून ठेवली. ठीक आहे, हे सगळं मान्य. इतक्या तक्रारी इकडं सगळं काय म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही. जेव्हा संजय राऊत इथं आले की ह्याच ठिकाणावर बोलले होते की शिवाजीराव 2024ला लोकसभेत पुन्हा दिसतील. सगळ्या मतदारसंघामध्ये नवचैतन्य पसरलं. सगळेजण खुश झाले. मला बोलून घेतलं. शिरोड नाही बरं का, पुणे लोकसभेतून लढायचं. मी राऊतांना म्हटलं राऊत साहेब सोडावं लोकसभा.
शिरूरही नको मला, पुणे नको. मला माझ्या मतदारसंघामध्ये ताकद द्या. शिवसैनिकांचं संरक्षण करण्यासाठी ताकद द्या. मला लोकसभेची गरजही नाही. साहेबांना पण सांगितलं, मी उद्धवजींना बोललोय, ते दोघांना मान्य आहे मी बोललेलो की नका तू मला खासदारकी. मी खासदारकीसाठी नाही आहे. मी खासदार नसलो तरी जरी मला महाआघाडीचा महाविकास आघाडीचा निधी जरी नाही मिळाला तर केंद्र सरकारच्या नितीन गडकरींना मी जाऊन भेटलो तर त्यांनी मला जवळजवळ 5-7 कोटी रुपयाचा निधी दिला, 2 वेळा दिला. सांगण्याचा उद्देश की माझं काम चालूच राहिलं. माझ्या माध्यमातून जेव्हा मला डायबिटीस आहे, माझ्या पाठीचं दुखणं आहे, मी दिवस रात्र पावसामध्ये फिर, इकडं वादळ आलं तिकडे जा, त्या कुटुंबाला मदत कर, यांना मदत कर, त्यांना मदत कर. कोरोना काळामध्ये 3-4 ट्रक धान्य वाटलं तर ही सगळी कामं मी करत राहिली. म्हणून मी राऊतांना म्हटलं की ते नाही, मला शिवसैनिकांना त्रास होतो, त्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद आहे ना तुम्ही सरकारची. नका खासदार केली पण नाही, म्हणून आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, आम्ही ते समजून गेलो, जाऊ द्या, हरकत नाही, त्यांच्या काही मजुरी असतील. पण जेव्हा हे सगळं झालं आणि माझी हकालपट्टी झाली, काय गुन्हा केला होता मी? मला माझ्या पक्ष नेतृत्वाला विचारायचं, मी काय गुन्हा केला होता? या जिल्ह्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं स्वप्नातली सुद्धा गोष्ट शक्य नव्हती. मी जनतेच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो आणि एक अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून तुम्ही माझ्या हकालपट्टी करताय. अरे 3 टर्म राहिलेल्या खासदारांची तुम्ही हकालपट्टी करताय. तुम्ही विचारायचं मला कुणीतरी, नाही उद्धवजींना वेळ, मला विनायक राऊतांनी विचारायचं, मला कोणतरी विचारायचं तुम्ही का केलं असं. आदल्या रात्री मी उद्धवजींची फोनवर बोलतोय, साहेब आमच्या मतदारसंघातील सगळी लोक येत आहेत, मला जमणार नाही कारण माझा जनता दरबार आहे. साहेब म्हणाले काय आहे? मी हर्ट झालो. म्हटलं साहेब मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. नूतन मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं हे चुकीचं असेल तर मला नाही वाटत मी चुकीचं केलं. नाही म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. मला एवढं सांगायचं आहे की तुमच्याबद्दल गेले 20 वर्ष पक्ष सोडणार जाणार म्हणून अफवा येत होत्या, तर तुम्ही कधी गेले नाही. पण ज्यांच्याबद्दल मला खात्री होती जे कधीच जाणार नाही ते गेले. पण तुमचा अभिमान मला अजूनही आहे. बरं वाटलं. सकाळी पाहतो अकालपट्टी, 2 तासांनी पाहतो अकालपट्टी मागं घेतली. म्हणजे चूक झाली, अनावधान. सामना पेपरमध्ये अश्मी बातमी येते ती परत माघार घेतली जाते म्हणे अनावधानच झालं. संजय राऊत तिथले संपादक आहे ना, कोणीतरी विचारायचं होतं काय झालं. घेतली माघार. पण माघारी घेतल्यानंतर जखमेवर मीठ चोळायचं समजा तुम्ही पुण्यातून लढा. मी तुम्हाला आठवण करू सांगतो, 2009ला ही आघाडीची आता झाली महाविकास आघाडी, ती 2009ला होणार. ती फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमुळे वाढली. त्यावेळेला लोकसभेला शरद पवार आणि संजय राऊत या दोघांमध्ये ठरलं, उद्धवजींना सांगून लोकसभेमध्ये आघाडी करायची आणि शरद पवारांना पंतप्रधान करायचे. दिल्लीमध्ये बहुसंख्यक खासदार त्या आघाडीतून दिल्लीला पाठवायचं असं ठरलं. नव्यानं लोकसभा मतदारसंघ झाला होता. ती साहेबांची वेळ घेतली. नवीन मतदारसंघात शिक्रापूर या ठिकाणी मोठी सभा घेतली. महिनाभर तयारी करतोय. 8 दिवस अगोदर मला फोन आला की नाही साहेब येणार नाही, सभा कॅन्सल करा. मी कशी कॅन्सल करू? 1,500-2,000 गाड्यांना मी ऍडव्हान्स दिला. लोक बुक झाली सगळं. मुगलेकर म्हणाले, नार्वेकर म्हणाले ते माहिती नाही, तुम्ही राऊतांना भेट. दुसऱ्या दिवशी सगळे राऊतांना जाऊन भेटलो. ते म्हणाले या तुमचीच वाट पाहतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी फायनल झालेली आहे, फक्त शिरूरच्या जागेवरून आढळली. पवार साहेबांना शिरूरमधून उभं राहायचं आहे, मग तुम्ही मावळमधून लढा.
म्हटलं राऊत साहेब ती जागा त्यांना द्या, मला तिकीट द्या किंवा नका देऊ, पण ही सभा होऊन जाऊ द्या ना. ते म्हणाले नाही, पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की आपली युतीची बोलणी चालू आहे, मग आढळरावांना दौरे कॅन्सल करायचं सांगा, उद्धवजींना दौरा कॅन्सल करायचा सांगा. म्हटलं माझी त्याला पण तयारी आहे, पण परवा जुन्नरला, परवा दुपारी शिरूरला असे दौरे पवार साहेबांचे जे चालू आहेत ते कॅन्सल करा, माझा पण कॅन्सल करतो. राऊत साहेब म्हणाले पवार साहेबांना कसं सांगणार, ते नाही म्हटलं मला तिकडे घरी धरू नका, मग यालो उठून बाहेर. आणि 10 मिनिटात मला परत मातोश्रीहून फोन आला की सेवेची तयारी. सांगण्याचा उद्देश काय की ही युती त्यावेळेलाच होणार नाही. 1 महिन्यानी ही गोष्ट आहे. ऑक्टोबर 2008ला 2009च्या 2008च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जिथं 26/11 झालं तर 26/11ला त्याच हॉटेलमध्ये एक उद्योगपती माझे मित्र होते जे पवार साहेबांचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला दोघांना जेवायला रूममध्ये डिनर ठेवलं. पवार साहेबांनी सांगितलं की शिवाजीराव तुम्ही लढू नका, मला शिरूरमधून उभं राहायचं. म्हटलं साहेब मी असं का करू, मला पक्षाने तिकीट कन्फर्म आहे माझं. साहेबांनी ऑप्शन दिलं शिवाजीराव तुम्हाला लोकसभेमध्ये पेक्षा मी 2 टर्म राज्यसभा फ्री देतो, एकही रुपया तुम्ही खर्च करू नका आणि तुम्ही राज्यसभेमध्ये ठार. म्हटलं मला हे साहेबांना विचारावं लागेल, मला त्या साहेबांना. मी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना फोन केला. ते म्हटलं असा असा प्रस्ताव आलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आश्चर्यचकित झाले, असा कुठला प्रस्ताव कोणी केलाय. म्हटलं मला माहिती नाही, असं असं राऊत साहेब म्हणाले. आघाडीचं युतीचं चालू आहे. साहेबांनी मला सांगितलं बघून मी काय करतो, थांबा. आणि 3ऱ्या दिवशी ही युती मोडण्याची जाईल. म्हणजे 2019ला जो डाऊट मांडला तो 2009ला होणार होता, परंतु तो मोडला गेला. हे मी आतापर्यंत गप्प बसलो. तुम्ही म्हणाल का गप्प बसला, ठीक आहे ना, झालं मी खासदार झालो, उगाच कुणाला कशाला एक्सपोज करायचं म्हणून गप्प बसलो. पक्षाच्या विरोधात का बोलायचं. ह्या वेळेला त्यावेळेला ते मावळ म्हणत होते, आता ते पुणे म्हणतात. निवडणुकीनंतर ते बारामतीला पण जायला सांगतो, तिथून लढा. अहो माझ्या दृष्टीनं मी खासदारकी होणं, ही जागा ती जागा तेही महत्वाचं नाही. की माझ्या शिवसैनिकांना खर्च निर्णय झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की आम्ही काय आम्हाला काही पाहिजे, आम्हाला खासदारकी पाहिजे, आमदारकी पाहिजे म्हणून नव्हे, तर आम्हाला राष्ट्रवादी नको आणि शिवसैनिकांनाच प्रेमी आणि संरक्षण पाहिजे म्हणून आम्ही आलो. हकालपट्टीची पहिली बातमी नेमकी कुणामुळे आली होती, काय ते लक्षात आलं का तुमच्या? नाही, ते आता सामनामध्ये आली. सामनाचे संपादक संजय राऊत आणि हकालपट्ट्या ह्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय होणारच नाही. हो, उपनेत्याची ज्यावेळेला हकालपट्टी होते ती काही संजय राऊत किंवा यांच्या याच्यावर होते असं नाही. हा सगळ्यांनी निर्णय घेतला. माघारी काय माहित होतं, उद्धव ठाकरेंनाही माहित होतं हे. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी इथून गेले त्यावेळेला सांगितलं. दादा, रामदास कदम आज मगाशी रडले गेले. आदित्य साहेबांना आदित्य म्हणायची वेळ आतापर्यंत आली आणि ते बोलू नये आदित्यतून ज्या पद्धतीचे शब्द वापरले झाले त्याच्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. काय भावना आहे?
हो ठीक आहे ना, सगळ्यांचंच आहे ना. आता 40 आमदारांनी शोधलं पाहिजे. आदित्य साहेबांकडून शब्द वापरले जातात काही असं कदम मानतो. ते काय माहिती नाही मला. म्हणजे माझ्या बाबतीत मी एवढं सांगेन, जेव्हा आदित्यजी पर्यावरण खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं की पुणे जिल्ह्यामध्ये खूप अडचण आहे, खासदार नाही, आमदार नाही, सत्ता आपल्याकडे नाही आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तुम्ही ताकद द्यायला पाहिजे. त्यावेळेला आदित्यजी मला म्हणाले, आढळराव आम्ही काय करणार, तुम्ही पडला, तुमचा पराभव झाला, आम्ही काय करणार. असा त्यांचा शॉक झाला. त्याच्यानंतर मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो नाही, परंतु अनेक पत्र दादा काय झालं. दादा तुमची सध्या कधी ढाकलपट्टी असेल किंवा माघारी घेणं असेल, त्यानंतर तुम्हाला पुण्याची खासदारकीची ऑफर असेल, हा सर्व प्रकार पाहता शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने पुणे जिल्हा राष्ट्रवादीसाठी सोडलाय का असं मला वाटतं. बोलतील आणि विचार त्यांना माहिती आहे, यांचा पण अनुभव. दादा तुम्हाला एक प्रश्न आहे. कंटिन्यू राहणार. मी शिवसैनिकांना फळाची अपेक्षा करणार नाही, कर्म करत राहणार. शिवसैनिकांना काय म्हणतो? शिवसेनेच्या नावाने एवढंच करेन की आपण सगळेजण, मी तुमच्या पाठीशी आहे. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्याकडून किंवा या नवीन सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून विकास करणं आणि शिवसैनिकांना जो होणारा त्रास तो थांबवणं ही माझ्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण. उल्लेख या ठिकाणी केला. त्यात तुम्ही असं म्हटलं की शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी ही त्यावेळीची केली आहे. नेमकं काय ते पंतप्रधान करण्यासाठी हे सगळं चाललं होतं संजय राऊतांकडून? म्हणजे मी असा अंदाज काढतो की त्यांना पंतप्रधान व्हायचं म्हणून सगळ्या ठिकाणी उठाव करत होते असेल. माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नव्हतं की त्यांना उभं राहायचं होतं इथे. दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, सहभागी झालेला आहात. तुम्हाला शिंदे गटाकडनं काही शब्द देण्यात आलेला आहे, काही ऑफर देण्यात आलेले आहे. मी अमू गटात प्रवेश केला नव्हे, आम्ही शिवसेनेतच आहोत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आनंद दिघेंची शिवसेना आहे. त्या शिवसेनेमध्येच मी आहे. त्याच्यामुळे इथं प्रवेश केला आणि मला काही शब्द दिला नाही. फक्त मी शब्द एवढाच घेतलाय की माझ्या मतदारसंघासाठी निधी भरघोस निधी मिळावा. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या विकासासाठी नगर विकासाचा 100-125 कोटी रुपयाचा निधी आणि ग्रामीण भागातला वेगळा निधी तुम्हाला म्हणजे आता शिवसेना तिकडे चालले पण त्यांना काही मंत्रीपद वगैरे किती जाणार ते आता आहे ठरवतील. ते शिंदे साहेब आणि भाजप वगैरे सगळे ठरवतील. ते बहुतेक त्यांनी आज पत्र पण दिलेले. आता 1 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाली. आता पण याच्यात कायदेशीर बाजू आहे, शिवसेने कोर्टात गेलेली आहे, त्याचं सगळं कसं हे करायला कायद्यातून दोन्ही बाजूने लढता येते. आमच्या पुढे तो विषय नाही, आमची गरीब कायद्यातलं फारसं ज्ञान नाही. शिवसेनेच्या संघटनेचं काय करणार आहे तुम्ही? जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे, नवीन संघटनेचं काय? हे आता चालू आहे हळूहळू. काल कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मला घेण्यात आलं. उपनेता पद म्हणून नवीन कार्यकारिणी 7-9 लोकांच्या कार्यकारिणीत मी आहे. आणि नव्यानं आता काल पुणे शहराचा जो हे जिल्हा प्रमुख नवीन निवडणूक केल्या, तुम्ही जो आता निर्णय घेतला संघटना बांधण्याचं काम चालूच राहणार आहे. म्हणजे ते शिवसैनिक आहे ते अजूनही तुमच्या सोबत नाही गेले. सगळे येणार आहेत हळूहळू, सगळे येणार. मी आज जास्त लोकांना बोलवलं नाही मुद्दा, पण सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. सगळे शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. त्यांना माहिती आहे की 18 वर्ष आपल्या पाठीशी कोण उभं आहे. आता कोण कोण तुमच्या बरोबर आहे? सगळे आहेत, सगळे आहेत. दादा आपण म्हणताय की बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. अशाच परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उद्धव ठाकरे आज संकटात आहे आणि तुम्ही सगळेजण तिकडं निघालेला आहात. यामध्ये मात्र एक तुमचा स्वार्थ असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्यावरती ईडीची कारवाई होती, त्यांनी ती टाळण्यासाठी ते तिकडे गेले. आता तुम्हाला पुणे लोकसभेमधून लढा म्हटले.
म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी आलात अशा आरोप जे आहेत या ठिकाणी होते. म्हणजे हे जे काही सर्व उठाव जो आहे तो स्वार्थापोटी होते. स्वार्थापोटी असतं तर मी तुम्हाला सांगितलं जेव्हा 2 टर्म राज्यसभा घेऊन लोक बसला असतो. स्वार्थापोटी असतो इतक्या वर्षात मी कधीच पक्षापूर्वी दुसऱ्या पक्षात गेलो असतो. स्वार्थ माझ्या दृष्टीने काही नाही. आजही माझी काही अपेक्षा नाही. आज कुठल्या पदासाठी किंवा खासदारकी मिळेल मला यासाठी नाही. माझ्या दृष्टीने माझा मतदारसंघ जो 15 वर्ष मी तळ हाताच्या पोरासारखा जपलाय, माझ्या मतदारसंघातले शिवसैनिक आणि गोरगरीब माझे सहकारी यांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी निर्णय घेतला. म्हणजे दसऱ्याचं शेवटचं जे भाषण होतं बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला त्यांनी आव्हान केलं होतं की माझ्या उद्धवला मी साथ द्या. आज शिवसैनिक साथ देताना दिसत नाही. आजही आम्ही मनानं साहेबांच्या बरोबरच आहे. परंतु हा निर्णय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात साहेबांनी सांगितलं होतं. साहेबांनी हे पण बोलले होते की ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ तर त्या दिवशी आमचा पक्षाचं दुकान बंद होतं. हे बाळासाहेब बोलले होते ना. बाळासाहेब हे पण म्हणले होते की साथ द्या म्हणून. पण बाळासाहेब हे पण बोलले होते की पक्षाचं दुकान बंद करू. बाळासाहेबांनी साथ आले की आम्ही साथ आजही द्यायला तयार आहोत. परत एकत्र येण्याची काय नाही, विषय असा आहे उद्धव साहेबांना काय काँग्रेसच्या दावणीला शिवसेना जात असेल तर बाळासाहेब जर आज जिवंत असेल तर बाळासाहेबांना 10 महिन्यामध्ये होऊन दिला नसता. आनंदीने साहेबांनी होऊन दिला नसता. त्यामुळे ह्या पुढच्या भाग पुढे गेलेल्या घडामोडी आपण जे म्हणतात त्या भाषणाचे जे काय आपण सगळे पाठ मांडतायत सगळ्यात मुख्य मुद्दा आहे की काँग्रेस संपवली पाहिजे हा बाळासाहेबांचा होरा होता. 370 कलम संपलं पाहिजे हा बाळासाहेबांचा होरा होता. श्रीराम मंदिर व्हायला पाहिजे बाळासाहेबांचा होरा होता. बाळासाहेब काय काय बोलले याप्रमाणे शिवसेना चालायला पाहिजे ही आमच्या सर्व शिवसैनिकांची भूमिका आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. बाळासाहेबांचा विचार सुटणार नाही आणि आम्ही बिलकुल सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेबांच्या बाबतीमध्ये एकही शब्दाने आम्ही त्यांचा अवमान कधीच करू शकत नाही. तोपर्यंत आम्ही याचे सर्व मागणे आहोत. पण शिवसैनिकांची रणचेपी आणि राष्ट्रवादीचं धोरण याच्यामध्ये आम्ही कुणालाही संपवून देणार नाही. जी भूमिका आहे ती भूमिका बाळासाहेबांच्या शिवसेनेची आहे आणि ती शिवसेना बरोबर घेऊन जातोय. आम्ही पक्ष बदलला नाही आणि कुठला पक्ष प्रवेश केलेला नाही. कदाचित असं होईल पुढच्या 3-4-7 महिन्यामध्ये आपल्याला एकत्र झालेलं सुद्धा पाहायला मिळतील. पण तोपर्यंत मात्र या सगळ्या पुढे काही ज्या गोष्टी वाढून ठेवल्या त्याच्यामध्ये विकास कामं आणि साहेब बोलल्याप्रमाणे शिवसैनिकांना संरक्षण ही आमची अतिशय जबाबदारीची बाजू आहे आणि ते आम्ही 100% सर्वांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. लोक आमच्या दरवाजामध्ये येतात. शिवाजी आढळराव पाटलांच्या दरवाजात 7 वाजता येतात. शरद सोनवणच्या दरवाजामध्ये 7 वाजता येतात. काय उत्तर द्यायचे आम्ही त्यांना? त्यामुळे ही चेन जी आहे ती खालून वरपर्यंत आहे आणि जिथं संरक्षणाची हमी दिली जाते आणि जिथं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संरक्षण दिलं जातं आम्हाला राष्ट्रवादी कधी परवडली नाही, मानवली नाही, मानवणार नाही. राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे आणि शिवसेनेच्या या विचारधारेवर आम्ही शिवसैनिक म्हणून काय आहोत. तुम्ही जे म्हणालात की लोक अशी चर्चा करतात की आम्ही त्यांना हे केलं, डिस केलं, गद्दारी केली. मी तुम्हाला सांगतो 3 जुलैला जेव्हा माझी हकालपट्टी केली सोशल मीडियामध्ये किंवा बोलणारे खूप काही बोलतात. 3 जुलैचं माझे फेसबुक बघा, त्यांचा कॉमेंट बघा. 99.99% कॉमेंट ह्या शिवसेनेला सोडा आणि शिंदे गटात सामील व्हा हा तुमचा घोर अपमान आहे. ते जवळ 6,000 लोक म्हणाले. आता तीच लोक काय काय म्हणताय की गद्दारी केली. त्यामुळे फारसं काही गद्दारी आम्ही करत नाही, करणार आहे. तुम्ही असं म्हणाले शरद जसे म्हटले की पुढच्या काळात ही युती लवकरच होईल हे चित्र पाहायला काही होऊ शकतं आणि होईल असं म्हणत नाही. एकनाथ शिंदे शरद दादा तुम्ही म्हणता का मी पक्षामध्येच आहे परंतु आज साबणा पेपरमध्ये तुमच्या अकलपट्टीची बातमी आली. शेवटी असं आहे आम्ही शिंदे गटाबरोबर काम करत असताना बाळासाहेबांना आम्ही सांगितलं ना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधीही आमची माग होणार नाही. स्पष्ट आहे. त्यामुळं आज आम्ही राजीनामा दिला कालच. राजीनामा त्यांना देऊन टाकला आणि सन्मानपूर्वक माझ्या जागेवर दुसऱ्याकडून द्यावा हे पण सांगितलं ना आणि पक्षाला हे पण सांगितलं का हे कठोर मनाने आम्ही निर्णय घेतोय. कठोर मनात दुःख ठेवून पण आम्ही लढणार राष्ट्रवादी बरोबर. आम्ही भांडणार त्यांच्याबरोबर. तत्वाच्या लढाई द्या, विचाराच्या लढाई द्या आणि तुम्हाला अजून एक गोष्ट जाता सांगतो सर्व गोष्टी समजून घ्या.
तुम्ही भावनेचा पण विचार समजून घ्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्यावेळेस मराठी माणूस जर मुंबईमध्ये उभा राहिला ना, त्या मुंबईचे आम्ही पायी आहोत. मुंबईमध्ये ह्यांनी पाहिली मुंबई, मी पाहिली, यांनी फुटपाथला भाजी विकली, आमच्या वडवडिलांनी विकली. आम्ही तुमचेच घटक आहोत, सर्वांचे नातेवाईक आहोत. त्या मराठी मुलकाचे, महाराष्ट्राचे. मुंबईमध्ये फक्त बाळासाहेबांच्या एका आवाजावर मराठी माणसाची नाताळ झाली. आम्ही जगलो तिथं. बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसला वेगळं आपल्या आयुष्यामध्ये लढले. आयुष्यावर बाळासाहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समोर. राष्ट्रवादी नंतर जन्माला आली, पण आधी काँग्रेस. त्यामुळे त्यांनी शब्द सांगितलेले आमच्या मनामध्ये तो अंतरंत्र येतो. काही झालं तरी राष्ट्रवादी समोर किंवा काँग्रेस समोर आपण त्यांना चुकायचं नाही, त्यांच्यामुळे हातपाय टाकायचं नाही. आम्ही टाकणार नाही. हे चाललंय भांडण, घरातलं भांडण आहे ना. एकनाथ शिंदे काय किंवा उद्धवजी काय, घरातलं भांडण आहे ना. याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घ्यायचं कारण काय? आम्हाला नाही इंटरेस्ट. आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भूमिकेशी आम्ही संलग्न आहोत. आम्ही कुठली मागणी केलेली नाही ना एकनाथ शिंदे साहेबांकडे कुणाकडे. राजकारणाची जे काय उद्या होईल ते होईल, परंतु आजच्या मिथला विकास थांबलाय. मी पाहिलं काल बारामतीला सगळ्या नगरपालिकेचा एक फंड फक्त संपूर्ण बारामतीला गेला. या पद्धतीची लोकशाही कुठे असते का? अशा पद्धतीची कुठे कामाची पद्धत असते का? 200 रुपयाच्या दरोडा टाकल्या नारायणगावमध्ये. 200 रुपयाच्या दरोड्याची केस कधी होऊ शकते का? 6 महिने आंदोलन टाकलं त्या लोकांना. राष्ट्रवादीने ही कोणती भूमिका आहे काम करण्याची? आम्ही काम केलं, यांनी 15 वर्ष काम केलं, मी 5 वर्ष काम केलं. आणि असं कधी पक्षपात केलं का? की हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, तो भाजपचा कार्यकर्ता आहे, तो आरपीआयचा कार्यकर्ता आहे. हे काय चाललंय? कुठं चालली लोकशाही? त्यामुळे ही लोकशाही अशा पद्धतीची ना बाळासाहेबांना मान्य होती ना आम्हाला मान्य आहे. उद्धवजीबद्दल आदर आहे, आदित्य साहेबमध्ये आदर आहे. त्यांनी आमचं काम काही प्रमाणात केलं, काही नाही केलं, ठीक आहे, हा पक्षाच्या अंतर्गत भाग आहे. परंतु ज्या वेळेला आम्हाला सांगितलं जातं की राष्ट्रवादीशी जोडून घ्या, मग आम्ही कुणाचा प्रचार करायचा? ज्या लोकांशी आम्ही इतक्या वर्ष भांडलो, पराभव केला, आमच्या कार्यकर्त्यांनी लाट्या काट्या खाल्या, केसेस घेतल्या, बायका पोरांना सोडून जेलमध्ये बसले, अशा लोकांना काय सांगायचं? त्यांच्या व्यासपीठावर आम्ही जातो, त्यांच्या टाळ्या वाजवा. आम्हाला हे जमणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाची लाईन व्यवस्थित आहे. कार सेवेच्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी आपला जीव गमवला, तिथं बाळासाहेबांनी आपले उच्चार ठेवले. आणि मला सांगा, कोर्टामध्ये जाऊन सुद्धा बाळासाहेबांनी विचारलं, कार सेवेमध्ये तुमचा शिवसैनिक होता, तुमचं काय म्हणणं आहे? त्यामुळे बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, माझ्या शिवसैनिकांनी जर तिथे जाऊन ते काम कृत्य केलं असेल तर मला त्यांना सांगता आले. स्पष्टोक्ती ही माणसाच्या समाजातल्या व्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि ती स्पष्टोक्ती आमच्याकडे सुद्धा आहे. आणि उद्धवजींना तोंडावर धाडसाने बोलणारे आम्ही 2 माणसं आहेत. आम्ही तातडीने बोललो, म्हटलं साहेब राष्ट्रवादीची युती तोडा आणि 288 जागेवर विधानसभेवर आपले आमदार उभे करा. काय होईल? फार पाडतात, पराभव होईल, एकदा होईल, 2दा होईल, तर पुन्हा आपण निवडून जाऊ, पुन्हा आपले सगळ्यांच्या आपला भगवा जोमामध्ये फडकेल. या लढाया अंतर्गत आहेत, त्या होऊन जातील. परंतु सर्वसामान्य माणसाला अंतर आम्ही देणार नाही. या संपूर्ण सगळ्या गोष्टीवर असा आहे की आम्हाला मला सांगा, तुम्ही म्हणता की या लोकांची तुम्ही सगळी मंडळी आज शिवसेना सोडली, उद्धवजींना सोडलं, हाकलपट्टी केल्यावर साहेबांचा सन्मान करून दुसऱ्या दिवशी गेलो कोण? शिवसेना भवन कोण गेलं? 2 तास कोण बसलं तिथं साहेबांबरोबर? प्रति आदर आहे. आजही उद्या कुठेही भेटले तर त्यांच्यावर प्रति आदर प्रचंड आहे. पण बाळासाहेबांच्या विचारधारेला आम्ही बुटमाती देणार नाही. कदाचित हा विचार फाफलला आहे, साहेब आमचे चुकलेत हे सांगायचं झाडं सुद्धा आम्ही उद्धवजींना केलेलं आहे की तुम्ही याच्यापासून फारकत घ्या आणि शिवसैनिकांना बळ द्या. एवढे आमचे उद्धव साहेब आमचे आजही नेते असं तुम्ही म्हणता किंवा भविष्यकाळात पण नेते राहते असं म्हणाले. तुम्ही मगाशी जो मागे फ्लेक्स लावलेला आहे त्या फ्लेक्सवर बाळासाहेबांचा फ्लेक्स आहे, उद्धव साहेबांचा फ्लेक्स. डिफेक्टिव्ह बोलताय, तुम्हाला आजही सांगतो हे आम्हाला वंदनीय आहे. आम्ही म्हटलोय वंदनीय आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी नेतृत्व करावं आणि सरकार शिंदे साहेबांनी चालवावं. संबोधन करताना म्हणालात की उद्धवजींनी पक्षाचं नेतृत्व करावं व शिंदे साहेबांनी सत्ता सांभाळावी. सरकार चालवावं. तुम्ही पुढाकार घेणार का? पुढाकार घेणार मी कोण? दोघांनी बघावं. थँक्यू. चल आले थांबला. गोष्ट आपल्यासाठी आपण महत्वाची अविनाशजी राणे मगाशी आढळराव आणि सोनवणे म्हणाले की बाबा उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकच आहे, मग त्या फ्लेक्सवर उद्धव साहेबांचा फोटो का नाही? आमच्या दृष्टीनं या भागातल्या सामान्य माणसाला रात्रंदिवस मदत करणारा जो कार्यकर्ता आहे, नेता आहे,
तोच नेता आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. शिवाजी आढळराव पाटील हीच आमची सेना, तेच आमचे नेते आणि आजही होते, उद्याच्या काळातही तेच राहतील. कारण शेवटी शिवसेनेचा नेता वर्षभरातून 2 वर्षातून 5 वर्षातून एकदा येऊन मार्गदर्शन करत असतो, पण दररोजच्या उपयोगामध्ये मात्र आम्हाला आढळराव पाटील येत असतात. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शिवसेना आहे का तुमच्याबरोबर? 100% या तालुक्यातली पदाधिकारी जेवढे असतील तेही आणि आम जनताही संपूर्ण शिवाजी आढळराव पाटलांच्या पाठीमागे आहे. तुरळक जरी काही शिवसैनिक अन्य संघटनेमध्ये असंही असतं, सगळी संघटना सगळे सैनिक कधीच कुठं जात नाही. काही लोक आशेने असतात, त्यांना पर्याय आमची पदं खाली झाल्याच्या नंतर त्यांना ती देण्यासाठी सुद्धा आणि त्यांनी जागा हवी असते, ती जागा देण्यासाठी आम्ही सुद्धा निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे. सोशल मीडियावर पोस्ट करते, दुसरा पण एक मेळावा मी पहिला आज अखेरपर्यंत आतापर्यंत आम्ही खरं तर मिटिंग घेण्याचा अधिकार फक्त तालुका प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना असतो. आज अखेरपर्यंत आम्ही निर्णय घेतला नव्हता. पदाधिकाऱ्याला असतो. आज अखेरपर्यंत आम्ही कोणताही निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला नव्हता आणि आज निश्चितपणे लोकांचा आग्रह आणि रेटा पाहिल्याच्या नंतर आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे का या भागातली सर्रास पदाधिकारी, सगळे शाखा प्रमुख, सगळे पदाधिकारी, सगळे शाखा प्रमुख, आम जनता शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठीमागे उभी आहे. धन्यवाद. जुन्नर तालुक्याचे शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे आज इथं उपस्थित नाही. जे आज कदाचित तुम्हाला उपस्थित म्हणून दिसले नसतील, उद्याच्या काळामध्ये त्यांनी अनेक वर्ष खस्ता काढलेला आहे, त्रास सहन केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता बघितलेली आहे आणि त्यांनी सत्ता भोगली. ते लोक कधी बाजूला थांबणार नाही. जे आज नसतील ते उद्याच्या काळामध्ये इथंच असतील, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. धन्यवाद. आप लोग या चेअर हलवू नका. हलू नका. लावलेली दादा, कधी आपलं ठरलं नेमकं की एकनाथ शिंदे गटात आपण जायचं? आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो, 3 जुलै रोजी जेव्हा माझी हकालपट्टी पक्षातून करण्यात आली, त्या दिवसापासूनच मी शांत होतो. मनाला खूप वेदना झाल्या. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून सांगितलं की शुद्धीपत्रक जारी केलेले आणि तुमची हकालपट्टी यांनी माघार घेतलेली आहे. त्यानंतर 2 दिवसानं मी आणि जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे आम्ही शिवसेना भवनमध्ये जाऊन आदरणीय उद्धवजी आणि इतर 6 नेते त्यांची गाठ घेतली आणि मी माझी नाराजी त्यांच्याकडं स्पष्ट शब्दात सांगितली की 18 वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहून फक्त आणि फक्त नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं सोशल मीडियावर, या कारणास्तव माझी हकालपट्टी होते.
हे काय मला पटण्यासारखं नाही. पण सगळ्या शिवसेना नेत्यांनी आणि आदरणीय उद्धवजींनी समजूत काढली आणि मनाला बरं वाटलं, चला आता ठीक आहे, हरकत नाही, नव्यानं कामाला सुरुवात करू. पण मनात रुखरुख होतीच. पण त्याच बैठकीमध्ये जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार घडला. तो म्हणजे आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं, शिवाजीराव, तुम्ही पुणे लोकसभेमधून लढायची ती तयारी करा. मी साहेबांकडे बघितलं, साहेबांनी सुद्धा त्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपण सगळे बरोबर असल्यामुळं ती जागा जिंकून यायला आपल्याला अडचण येणार. शरददादांनी तिथं प्रश्न मांडला की उद्धवजी, तसं जर असेल तर सध्याचे सिटिंग खासदार जे आहे शिरूरचे, त्यांना जनतेमध्ये तसं फिरायचं नसतं, मग त्यांना अतिशय सोयीचं आहे पुण्यात राहून तिथून त्यांनी लढवावं आणि शिरूरची जागा आम्हाला सोडावी. पण संजय राऊत म्हणाले ते ऐकत नाही. त्यानंतर दादांनी विचारलं की आता आमचं नक्की भवितव्य काय. तर ते म्हणाले, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळवून घ्या. आम्ही प्रस्ताव मांडला दोघांनी की साहेब, राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेण्यापेक्षा आपण 288 ठिकाणी नवीन सगळे उमेदवार स्वबळावर उभे करू. यश अपयश जे येईल ते आम्हाला मान्य नाही. आम्ही पराभवतो, आज पडू पण उद्या जिंकून येऊ. पण ते म्हणाले ते शक्य नाही, आपल्याला राष्ट्रवादी बरोबर जायचं. आता हे सगळं झाल्यानंतर ज्या पक्षाबरोबर मी गेले 20 वर्ष एक हाती संघर्ष करतोय, ज्या पक्षानं शिवसैनिकांना संपवण्याचा घाट घातला गेल्या 15-20 वर्षात, त्यांच्याबरोबर हात मिळवणी करायची, त्यांच्याबरोबर जुळून घ्यायचं हे आम्हाला मान्य आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झालं त्यावेळेला आम्हाला वाटलं आता मुख्यमंत्री आमचे आहेत. आम्ही 15 वर्षे जो संघर्ष केला तो संघर्ष आता कुठेतरी थांबेल. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराची पावर आम्हाला मिळेल, विकास निधी मिळेल, सन्मानानं आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये जगता येईल. पण गेले 3 वर्ष काय झाले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पदोपदी वेळोवेळी जिथं शक्य होईल तिथं शिवसैनिकांना, शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला. याची तक्रार वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आली. शिवसेना सचिव असतील, शिवसेना नेते असतील, खासदार असतील, परंतु आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. सगळ्यात ज्वलंत आणि मनाला वेदना देणारं उदाहरण म्हणजे खेड पंचायत समिती. 14 सदस्यांच्या असलेल्या पंचायत समितीमध्ये 8 सदस्य शिवसेनेचे, 1 हाती सत्ता, 4 राष्ट्रवादी, 1 भाजप आणि काँग्रेस. असं असताना सुद्धा शिवसेनेनं, राष्ट्रवादीनं दहशतीच्या जोरावर आमिष दाखवून, दमदाटी करून आपल्या 6 सदस्यांना फोडलं आणि आमदारांच्या बंधूंच्या रिसॉर्टवर खडकवासला या ठिकाणी तिथं नेऊन लपवलं. त्यातल्या 4 जणांनी फोन केला सभापती कोकरकर आणि बाकी लोकांना. त्यातले लोक आपल्यामध्ये गेले, झटापटी झाली दोन्ही बाजूनी. याने त्याला मारलं, त्याने त्याला मारलं, किरकोळ स्वरूपामध्ये मारहाण झाली. मुख्यमंत्री आमचा, परंतु आमच्या सगळ्या 15-20 लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आमदारच नव्हे तर वरपर्यंत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याच्या संगनमतानं
शिवसेनेच्या लोकांना आतमध्ये टाकण्याचं काम केलं. 6 महिने माझा सभापतीचा अटक केलं जेलमध्ये. दिवसाआड त्याचे कुटुंब इथे यायचं, टेबलावर डोकं आपटून सांगायचे, रडायचे, आम्हाला न्याय द्या, माझ्या नवऱ्याला बाहेर काढा. आपले मुख्यमंत्री आहेत. आम्ही अनेक वेळा तिथे जाऊन आलो, न्याय मिळाला नाही. न्याय आणि विधी खातं मुख्यमंत्र्यांकडे असून सुद्धा आमच्या सभापतीला बेल मिळाली नाही. गुन्हा काय लावला? 307. जखमेचं सर्टिफिकेट आजही सुद्धा या केसमध्ये नाहीये. डॉक्टरचं सर्टिफिकेट नाहीये. खोटा गुन्हा लावला. सगळी यंत्रणा राष्ट्रवादीने कामाला लावली आणि शिवसेनेला संपवण्याचं काम केलं. मी त्यावेळेला फोटो शेअर केले होते. सगळे लोक म्हणायचे की आमचा काही संबंध नाही. जयंत पाटील म्हणायचे संबंध नाही, अजित पवार म्हणायचे काही संबंध नाही. सभापती आतमध्ये असताना आमचे 6 सदस्यांना घेऊन दिलीप मोहिते, जयंत पाटील आणि अजित पवारच्या ऑफिसमध्ये गेलेले फोटो मी शेअर केले, मुख्यमंत्र्यांना पाठवले. हे बघा, हे सगळं त्यांचं ठरवून झालेलं आहे. त्याच्यावर काही कारवाई आहे. 6 महिन्यानंतर कसा आम्ही आमच्या सभापतींना लोकांना जामीन मिळवून दिला आहे आमचा. तर गेली 2.5 वर्ष झाली तुम्ही ऐका ना मला, हे एक कारण झालं. माझ्या मतदारसंघामध्ये मी निधी मागायला मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकासच्या निधीतलं पत्र संबंधित सचिवाला सांगितलं की ना 4.5 कोटी रुपयाच्या निधीला या यादीप्रमाणे पत्र सचिवाकडे गेलं. सचिवानं सकारात्मक प्रस्ताव तयार केला, हसन मुश्रीफकडून पाठवला. मी त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं. ते म्हणाले हो तुम्हाला मी निधी. 2 महिने 4 महिने 6 महिन्यानंतर मला सांगतायत की शिवाजीराव तुमच्या मतदारसंघामध्ये माझे राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्यामुळं तुम्हाला निधी देता येणार नाही. मी त्यांना म्हणालो ठीक आहे ना, 4 आमदार जरी असले तरी निधी एकाच आमदाराच्या मतदारसंघातला आंबेगावचाच आहे आणि वळसे पाटलांनी नाही म्हणावं तर मी माघार घेतो. नाही म्हणे नाही देत आहे. परत मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्री म्हणाले आपण बैठक घेऊ. सांगण्याचा मुद्दा की जिथं जिथं शक्य होईल तिथं शिवसेनेला त्रास हा कंटिन्यू होऊन गेला. जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत 2004 ते 2022 18 वर्ष रोज सकाळ संध्याकाळ मला एक कलमी कार्यक्रम, सकाळी ह्या पोलीस स्टेशनला, दुपारी त्या पोलीस स्टेशनला दिवसात ते जमा होऊन शिवसैनिकांना अत्याचार होतो, त्यांना त्रास देऊ नका हे सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालय, कलेक्टर सगळ्या ठिकाणी कुठं म्हणून राष्ट्रवादीने आमची अडवणूक केली नाही. इतक्या वर्षाचा लढा दिला. बैलगाडा शर्यती चालू झाली. त्यांनी केविलवाना प्रयत्न केला श्रेय घ्यायचा, ठीक आहे बेटा हरकत नाही. बैलगाडा शर्यती चालू झाल्या. माझ्या दृष्टीने महत्वाचं पहिली शर्यत मी लांडोरी या ठिकाणी केली. त्यांनी तयारी पाहिली की मोठ्या प्रमाणात होत आहे. राष्ट्रवादीला ते मानवलं नाही आणि लांडेवाडीची शर्यत पुन्हा बंदी आणली, सांगितलं होणार नाही. 1 जानेवारीची शर्यत बंद केली. 4 जानेवारीला सांगलीमध्ये शर्यत चालू झाली आणि आम्हाला सांगितलं की महिन्याभर तुम्हाला काही करता नाही. फक्त आणि फक्त शिवसेनेला डोकं वर काढून द्यायचं नाही. त्या राष्ट्रवादीच्या दबावाला शिवसेना वरील ठेवली. शिवसेना त्यांच्या पांढरीला बांधून ठेवली. ठीक आहे, हे सगळं मान्य. इतक्या तक्रारी इकडं सगळं काय म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. जेव्हा संजय राऊत इथं आले की ह्याच ठिकाणावर बोलले होते की शिवाजीराव 2024ला लोकसभेत पुन्हा दिसतील. सगळ्या मतदारसंघामध्ये नवचैतन्य पसरलं, सगळेजण खुश झाले. मला बोलून घेतलं, शिरोड नाही बरं का पुणे लोकसभेतून लढायचं. मी राऊतांना म्हटलं राऊत साहेब सोडावं लोकसभा, शिरोडे नको मला, पुणे नको. मला माझ्या मतदारसंघामध्ये ताकद द्या, शिवसैनिकांचं संरक्षण करण्यासाठी ताकद द्या. मला लोकसभेची गरजही नाही. साहेबांना पण सांगितलं, मी उद्धवजींना बोललो आहे. ते दोघांना मान्य आहे. मी बोललेलो की नका तू मला खासदारकी, मी खासदारकीसाठी नाही आहे. मी खासदार नसलो तरी जरी मला महाविकास आघाडीचा निधी जरी नाही मिळाला तर केंद्र सरकारच्या
नितीन गडकरींना मी जाऊन भेटलो तर त्यांनी मला जवळजवळ 5-7 कोटी रुपयाचा निधी दिला, 2 वेळा दिला. सांगण्याचा उद्देश की माझं काम चालूच राहिलं. माझ्या माध्यमातून जेव्हा मला डायबिटीस आहे, माझ्या पाठीचं दुखणं आहे, मी दिवस रात्र पावसामध्ये फिर, इकडं वादळ आलं तिकडे जा, त्या कुटुंबाला मदत कर, यांना मदत कर, त्यांना मदत कर. कोरोना काळामध्ये 3-4 ट्रक धान्य वाटलं तर ही सगळी कामं मी करत राहिलो. म्हणून मी राऊतांना म्हटलं की ते नाही, मला शिवसैनिकांना त्रास होतो, त्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद आहे ना तुम्ही सरकारची, नका खात जात तुम्ही. पण नाही, म्हणून आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, आम्ही ते समजून गेलो, जाऊ द्या, हरकत नाही, त्यांच्या काही मजुरी असतील. पण जेव्हा हे सगळं झालं आणि माझी हकालपट्टी झाली, काय गुन्हा केला होता मी? मला माझ्या पक्ष नेतृत्वाला विचारायचं, मी काय गुन्हा केला होता? या जिल्ह्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं स्वप्नातली सुद्धा गोष्ट शक्य नव्हती. मी जनतेच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो आणि एक अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून तुम्ही माझ्या हकालपट्टी करताय. अरे 3 टर्म राहिलेल्या खासदारांची तुम्ही हकालपट्टी करताय. तुम्ही विचारायचं मला कुणीतरी, नाही उद्धवजींना वेळ, मला विनायक राऊतांनी विचारायचं, मला कोणीतरी विचारायचं तुम्ही का केलं असं. आदल्या रात्री मी उद्धवजींची फोनवर बोलतोय, साहेब आमच्या मतदारसंघातील सगळी लोक येत आहेत, मला जमणार नाही कारण माझा जनता दरबार आहे. साहेब म्हणाले काय आहे, मी हर्ट झालो. म्हटलं साहेब मला नाही वाटत मी काय चुकीचं केलं. नूतन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं हे चुकीचं असेल तर मला नाही वाटत मी चुकीचं केलं. नाही म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. मला एवढं सांगायचं आहे की तुमच्याबद्दल गेले 20 वर्ष पक्ष सोडणार जाणार म्हणून अफवा येत होत्या, पण तुम्ही कधी गेले नाही. पण ज्यांच्याबद्दल मला खात्री होती जे कधीच जाणार नाही ते गेले. पण तुमचा अभिमान मला अजूनही आहे. बरं वाटलं. सकाळी पाहतो अकालपट्टी, 2 तासांनी पाहतो अकालपट्टी मागं घेतली. म्हणजे चूक झाली, अनावधान होतं. सामना पेपरमध्ये अश्मी बातमी येते ती परत माघार घेतली जाते म्हणजे अनावधानच झालं. संजय राऊत तिथले संपादक आहे ना, कोणीतरी विचारायचं होतं काय झालं, घेतली माघार. पण माघारी घेतल्यानंतर जखमेवर मीठ चोळायचं समजा तुम्ही पुण्यातून लढा. मी तुम्हाला आठवण करू सांगतो, 2009ला ही आघाडी जी आता झाली महाविकास आघाडी ती 2009ला होणार. ती फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमुळे वाढली. त्यावेळेला लोकसभेला शरद पवार आणि संजय राऊत या दोघांमध्ये ठरलं उद्धवजींना सांगून लोकसभेमध्ये आघाडी करायची आणि शरद पवारांना पंतप्रधान करायचे. दिल्लीमध्ये बहुसंख्यक खासदार या आघाडीतून दिल्लीला पाठवायचं असं ठरलं. नव्यानं लोकसभा मतदारसंघ झाला होता. ती साहेबांची वेळ घेतली. नवीन मतदारसंघात शिक्रापूर या ठिकाणी मोठी सभा घेतली. महिनाभर तयारी करतोय. 8 दिवस अगोदर मला फोन आला की नाही साहेब येणार नाही, सभा कॅन्सल करा. म्हटलं मी कशी कॅन्सल करू? 1,500-2,000 गाड्यांना मी ऍडव्हान्स दिला. लोक बुक झाली सगळं. मुरलेकर म्हणाले, नार्वेकर म्हणाले ते माहिती नाही, तुम्ही राऊतांना भेट. दुसऱ्या दिवशी सगळ्या राऊतांना जाऊन भेटलो. ते म्हणाले या तुमचीच वाट पाहणार. शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी फायनल झालेली आहे, फक्त शिरूरच्या जागेवरून आली. पवार साहेबांना शिरूरमधून उभं राहायचं आहे, मग तुम्ही मावळमधून लढा. म्हटलं राऊत साहेब ती जागा त्यांना द्या, मला तिकीट द्या किंवा नका देऊ, पण ही सभा होऊन जाऊ द्या ना. ते म्हणाले नाही, पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की आपली युतीची बोलणी चालू आहे, मग आढळरावना दौरे कॅन्सल करायचं सांगा, उद्धवजींना दौरा कॅन्सल करायचा सांगा.
म्हटलं माझी त्याला पण तयारी आहे. पण परवा जुन्नरला, परवा दुपारी शिरूरला असे दौरे पवार साहेबांचे जे चालू आहेत ते कॅन्सल करा. माझं पण कॅन्सल करतो. राऊत साहेब म्हणाले पवार साहेबांना कसं सांगणार, ते नाही म्हटलं मला तिथे घरी धरू नका. मग यालो उठून बाहेर. 10 मिनिटात मला परत मातोश्रीहून फोन आला की सभेची तयारी. सांगण्याचा उद्देश काय की ही युती त्यावेळेलाच होणार नाही. 1 महिन्यानी ही गोष्ट आहे. ऑक्टोबर 2008ला 2009च्या 2008च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जिथं 26/11 झालं ते 26/11ला त्याच हॉटेलमध्ये एक उद्योगपती माझे मित्र होते जे पवारसाहेबांचे मित्र आहेत. त्यांनी आम्हाला दोघांना जेवायला रूममध्ये डिनर ठेवलं. पवारसाहेबांनी सांगितलं की शिवाजीराव तुम्ही लढू नका, मला शिरूरमधून उभं राहायचं. म्हटलं साहेब मी असं का करू, मला पक्षाने तिकीट कन्फर्म आहे माझं. साहेबांनी ऑप्शन दिलं शिवाजीराव तुम्हाला लोकसभेमध्ये पेक्षा मी 2 टर्म राज्यसभा फ्री देतो. एकही रुपया तुम्ही खर्च करू नका आणि तुम्ही राज्यसभेमध्ये ठार. म्हटलं मला हे साहेबांना विचारावं लागेल. त्या साहेबांना मी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना फोन केला. ते म्हटलं असा प्रस्ताव आलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आश्चर्यचकित झाले. असा कुठला प्रस्ताव कोणी केलाय. म्हटलं मला माहिती नाही. असं राऊत साहेब म्हणाले आघाडीचं युतीचं चालू आहे. साहेबांनी मला सांगितलं बघून मी काय करतो थांबा. आणि 3ऱ्या दिवशी ती युती मोडण्याची जाईल. म्हणजे 2019ला जो डाऊट मांडला तो 2009ला होणार होता, परंतु तो मोडला गेला. हे मी आतापर्यंत गप्प बसलो. तुम्ही म्हणाल का गप्प बसला. ठीक आहे ना, झालं मी खासदार झालो, उगाच कुणाला कशाला एक्सपोज करायचं म्हणून गप्प बसलो. पक्षाच्या विरोधात का बोलायचं. ह्या वेळेला त्यावेळेला ते मावळ म्हणत होते, आता ते पुणे म्हणतात. निवडणुकीनंतर ते बारामतीला पण जायला सांगितलं तिथून लढा. अहो माझ्या दृष्टीनं मी खासदारकी होणं ही जागा ती जागा तेही महत्वाचं नाही. की माझ्या शिवसैनिकांना खर्च निर्णय झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की आम्ही काय आम्हाला काही पाहिजे, आम्हाला खासदारकी पाहिजे, आमदारकी पाहिजे म्हणून नव्हे तर आम्हाला राष्ट्रवादी नको आणि शिवसैनिकांना स्थैर्य आणि संरक्षण पाहिजे म्हणून आम्ही आलो. हकालपट्टीची पहिली बातमी नेमकी कुणामुळे आली होती काय ते लक्षात आलं पाहिजे. नाही ते आता सामनामध्ये आली. सामनाचे संपादक संजय राऊत आणि हकालपट्ट्या ह्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय होणारच नाही. हो उपनेत्याची ज्यावेळेला हकालपट्टी होते ती काही संजय राऊत किंवा यांच्या ह्याच्यावर होते असं नाही. हा सगळ्यांनी म्हणून निर्णय घेतला. माघारी काय माहित होतं, उद्धव ठाकरेंनाही माहित होतं हे. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी इथून गेले त्यावेळेला सांगितलं. दादा रामदास कदम आज मगाशी रडले गेले. आदित्य साहेबांना आदित्य म्हणायची वेळ आतापर्यंत आली आणि ते बोलू नये आदित्यतून ज्या पद्धतीचे शब्द वापरले जाते त्याच्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. काय ही भावना आहे. हो ठीक आहे ना, सगळ्यांचंच आहे ना. आता 40 आमदारांनी सुद्धा भावना आदित्य साहेबांकडून शब्द वापरले जातात काही असं कदम म्हणतात. ते काय माहिती नाही मला. म्हणजे माझ्या बाबतीत मी एवढं सांगेन, जेव्हा आदित्यजी पर्यावरण खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला मी त्यांना भेटायला गेलो.
म्हटलं की पुणे जिल्ह्यामध्ये खूप अडचण आहे, खासदार नाही, आमदार नाही, सत्ता आपल्याकडे नाही आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तुम्ही ताकद द्यायला पाहिजे. त्यावेळेला आदित्यजी मला म्हणाले, आढळराव आम्ही काय करणार, तुम्ही पडला, तुमचा पराभव झाला, आम्ही काय करणार, असा त्याचा शॉक झाला. त्याच्यानंतर मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो नाही, परंतु अनेक पत्र काय झालं. दादा, तुमची तथाकथित ढाकलपट्टी असेल किंवा माघारी घेणं असेल, त्यानंतर तुम्हाला पुण्याची खासदारकीची ऑफर असेल, हा सर्व प्रकार पाहता शिवसेनेने, उद्धव ठाकरे गटाने पुणे जिल्हा राष्ट्रवादीसाठी सोडलाय का, असं मला वाटतं. बोलतील आणि विचार त्याला माहिती आहे, यांचा पण अनुभव. दादा, तुम्हाला एक प्रश्न आहे. कंटिन्यू राहणार. मी शिवसैनिकांना फळाची अपेक्षा करणार नाही, कर्म करत राहणार. शिवसैनिकांना काय म्हणतो, शिवसैनिकांना आव्हान एवढंच करेल की आपण सगळेजण, मी तुमच्या पाठीशी आहे. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्याकडून किंवा या नवीन सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून विकास करणं आणि शिवसैनिकांना जो होणारा त्रास तो थांबवणं ही माझ्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण. तुमचे आता निर्णयाचं किती 2014 पदाधिकाऱ्यांनी चा स्वागत उल्लेख या केलं? ठिकाणी केला. त्यात तुम्ही असं म्हटलं की शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी ही त्यावेळीची नीती जी आहे, नेमकं काय ते पंतप्रधान करण्यासाठी हे सगळं चाललं होतं संजय राऊतांचं? म्हणजे मी असा अंदाज काढतो की त्यांना पंतप्रधान व्हायचं म्हणून सगळ्या ठिकाणी उठाव करत होते असेल. माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नव्हतं की त्यांना उभं राहायचं होतं इथे. दादा, तुम्ही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, सहभागी झालेला आहात. तुम्हाला शिंदे गटाकडनं काही शब्द देण्यात आलेला आहे, काही ऑफर देण्यात आलेली आहे. मी अमू गटात प्रवेश केला नव्हे, आम्ही शिवसेनेतच आहोत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आनंद दिघेंची शिवसेना आहे. त्या शिवसेनेमध्येच मी आहे. त्याच्यामुळे इथं प्रवेश केला आणि मला काही शब्द दिला नाही, फक्त मी शब्द एवढाच घेतलाय की माझ्या मतदारसंघासाठी निधी भरघोस निधी मिळावा. आणि त्यांनी सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या विकासासाठी नगर विकासाचा 100-125 कोटी रुपयाचा निधी आणि ग्रामीण भागातला वेगळा निधी तुम्हाला देतो. उद्या आता खासदार तिकडे चालले आहेत, पण त्यांना काही मंत्रीपद वगैरे किती जाणार आहे ते आता ते ठरवतील. ते संजय साहेब आणि भाजप वगैरे सगळे ठरवतील. ते बहुतेक त्यांनी आज पत्र पण दिलेले. आता 1 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाली. दादा, पण याच्यात कायदेशीर बाजू आहे, शिवसेने कोर्टात गेलेली आहे, त्याचं सगळं कसं हे करायला कायद्यातून दोन्ही बाजूने लढता येते. आमच्यापर्यंत विषय नाही किंवा आमची गरीब कायद्यातलं फारसं ज्ञान नाही. शिवसेनेच्या संघटनेचं काय करणार आहे तुम्ही? जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे, नवीन संघटनेचं काय? ते आता चालू आहे हळूहळू. काल कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मला घेण्यात आलं उपनेता पद म्हणून. नवीन कार्यकारिणी 7-9 लोक त्या कार्यकारिणीत मी आहे. आणि नव्यानं आता काल पुणे शहराचा जो हे जिल्हा प्रमुख नवीन निवडणूक केल्या, तुम्ही जो आता निर्णय घेतला, संघटना बांधण्याचं काम चालूच राहणार आहे. अनेक जे शिवसैनिक आहेत ते अजूनही तुमच्या सोबत नाही. सगळे येणार आहेत हळूहळू, सगळे येणार आहेत. मी आज जास्त लोकांना बोलवलं नाही मुद्दा, पण सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. सगळे शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. त्यांना माहिती आहे की 18 वर्ष आपल्या पाठीशी कोण उभं आहे. आता कोण कोण तुमच्याबरोबर आहे? सगळे आहेत, सगळे आहेत. दादा, आपण म्हणताय की बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, अशाच परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उद्धव ठाकरे आज संकटात आहे आणि तुम्ही सगळेजण तिकडं निघालेला आहात. यामध्ये मात्र एक तुमचा स्वार्थ असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी होतो. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्यावरती ईडीची कारवाई होती, त्यांनी ती टाळण्यासाठी ते तिकडे गेले. आता तुम्हाला पुणे लोकसभेमधून लढा म्हटले म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी आलात. अशा आरोप जे आहेत ते या ठिकाणी होते. म्हणजे हे जे काही सर्व उठाव जो आहे तो स्वार्थापोटी होते. स्वार्थापोटी असतं तर मी तुम्हाला सांगितलं केव्हा 2 टर्म राज्यसभा घेऊन लोक बसला असतो. स्वार्थापोटी असतो त्या वर्षात मी कधीच
पक्षाकडे दुसऱ्या पक्षात गेलो असतो. स्वार्थ माझ्या दृष्टीनं काही नाही. आजही माझी काही अपेक्षा नाही. आज कुठल्या पदासाठी किंवा खासदारकी मिळेल मला यासाठी नाही. माझ्या दृष्टीनं माझा मतदारसंघ जो 15 वर्ष मी तळ हाताच्या पोरासारखा जपलाय, माझ्या मतदारसंघातले शिवसैनिक आणि गोरगरीब माझे सहकारी यांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी हा निर्णय घेतला. म्हणजे दसऱ्याचं शेवटचं जे भाषण होतं बाळासाहेब ठाकरे, त्यावेळेला त्यांनी आव्हान केलं होतं की माझ्या उद्धवला मी साथ द्या. आज शिवसैनिक साथ देताना दिसत नाही. आजही आम्ही मनानं साहेबांच्या बरोबरच आहे. परंतु हा निर्णय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात साहेबांनी सांगितलं होतं. साहेबांनी हे पण बोलले होते की ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ तर त्या दिवशी आमचा पक्षाचं दुकान बंद होतं. हे बाळासाहेब बोलले होते ना. ते बाळासाहेब हे पण म्हणले होते की साथ द्या म्हणून. पण बाळासाहेब हे पण बोलले होते की पक्षाचं दुकान बंद करू. बाळासाहेबांनी साथ आले की आम्ही साथ आजही द्यायला तयार आहोत. बऱ्याच एकत्र येण्याची काय नाही, विषय असा आहे, उद्धव साहेबांना काय काँग्रेसच्या दावणीला शिवसेना जात असेल तर बाळासाहेब जर आज जिवंत असेल तर बाळासाहेबांना 10 मिनिटे होऊन दिला नसता. आनंदीने साहेबांनी होऊन दिला नसता. त्यामुळे ह्या पुढच्या भाग पुढे गेलेल्या घडामोडी आहेत. आपण जे म्हणतात त्या भाषणाचे जे काय आपण सगळे पाठ मांडतायत, सगळ्यात मुख्य मुद्दा आहे की काँग्रेस संपवली पाहिजे हा बाळासाहेबांचा होरा होता. 370 कलम संपलं पाहिजे हा बाळासाहेबांचा होरा होता. श्रीराम मंदिर व्हायला पाहिजे बाळासाहेबांचा होरा होता. बाळासाहेब काय काय बोलले याप्रमाणे शिवसेना चालायला पाहिजे ही आमच्या सर्व शिवसैनिकांची भूमिका आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. बाळासाहेबांचा विचार सुटणार नाही आणि आम्ही बिलकुल सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेबांच्या बाबतीमध्ये एकही शब्दाने आम्ही त्यांचा अवमान कधीच करू शकत नाही. तोपर्यंत आम्ही याचे सर्व मंडळ आहोत. पण शिवसैनिकांची गळचेपी आणि राष्ट्रवादीचं धोरण याच्यामध्ये आम्ही कुणालाही संपवून देणार नाही. जी भूमिका आहे ती भूमिका बाळासाहेबांच्या शिवसेनेची आहे आणि ती शिवसेना बरोबर घेऊन जातोय. आम्ही पक्ष बदलला नाही आणि कुठला पक्ष प्रवेश केलेला नाही. कदाचित असं होईल पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला एकत्र झालेलं सुद्धा पाहायला मिळतील. पण तोपर्यंत मात्र या सगळ्या पुढे काही ज्या गोष्टी वाढून ठेवल्या त्याच्यामध्ये विकास कामं आणि साहेब बोलल्याप्रमाणे शिवसैनिकांना संरक्षण ही आमची अतिशय जबाबदारीची बाजू आहे आणि ते आम्ही 100% सर्वांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. लोक आमच्या दरवाज्यामध्ये येतात. शिवाजी आढळराव पाटलांच्या दरवाज्यात 7 वाजता येतात. शरद सोनवणच्या दरवाज्यामध्ये 7 वाजता येतात. काय उत्तर द्यायचे आम्ही त्यांना? त्यामुळे ही चेन जी आहे ती खालोवरपर्यंत आहे आणि जिथं संरक्षणाची हमी दिली जाते आणि जिथं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संरक्षण दिलं जातं आम्हाला राष्ट्रवादी कधी परवडली नाही, मानवली नाही, मानवणार नाही. राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे आणि शिवसेनेच्या या विचारधारेवर आम्ही शिवसैनिक म्हणून काय आहोत. तुम्ही जे म्हणालात की लोक अशी चर्चा करतात की आम्ही त्यांना हे केलं, डिस केलं, गद्दारी केली. मी तुम्हाला सांगतो 3 जुलैला जेव्हा माझी हकालपट्टी केली सोशल मीडियामध्ये किंवा बोलणारे खूप काही बोलतात. 3 जुलैचं माझे फेसबुक बघा किंवा कॉमेंट बघा, 99.99% कॉमेंट ह्या शिवसेनेला सोडा आणि शिंदे गटात सामील व्हा, हा तुमचा घोर अपमान आहे. हे जवळ 6,000 लोक म्हणत. आता तीच लोक काय काय म्हणताय की गद्दारी केली. त्यामुळे फारसं काही गद्दारी आम्ही करत नाही, करणार आहे. तुम्ही असं म्हणाले जसे म्हटले की पुढच्या काळात ही युती लवकरच होईल हे चित्र पाहायला काही होऊ शकतं आणि होईल असं म्हणत नाही. एकनाथ शिंदे शरद दादा, तुम्ही म्हणता मी पक्षामध्येच आहे, परंतु आज सामना पेपरमध्ये तुमच्या अकलपट्टीची बातमी आली. शेवटी असं आहे आम्ही शिंदे गटाबरोबर काम करत असताना बाळासाहेबांना आम्ही सांगितलं ना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधीही आमची मागणी होणार नाही. स्पष्ट आहे. त्यामुळं आज आम्ही राजीनामा दिला कालच. राजीनामा त्यांना देऊन टाकला आणि सन्मानपूर्वक माझ्या जागेवर दुसऱ्याकडून द्यावा हे पण सांगितलं ना आणि पक्षाला हे पण सांगितलं का हे कठोर मनाने आम्ही निर्णय घेतले. कठोर मनात दुःख ठेवून पण आम्ही लढणार राष्ट्रवादी बरोबर. आम्ही भांडणार त्यांच्याबरोबर. तत्वाच्या लढाई द्या, विचाराच्या लढाई द्या आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगता सांगतो सर्व तुम्ही समजून घ्या. तुम्ही भावनेचा पण विचार समजून घ्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्यावेळेस मराठी माणूस जर मुंबईमध्ये उभा राहिला ना त्या मुंबईचे आम्ही पाहिजे आहोत. मुंबईमध्ये ह्यांनी पाहिली मुंबई, मी पाहिली आणि फुटपाथला भाजी विकली, आमच्या वाडवडिलांनी विकली. आम्ही तुमचेच घटक आहोत, सर्वांचे नातेवाईक आहोत.
त्या मराठी मुलकाचे महाराष्ट्राचे मुंबईमध्ये फक्त बाळासाहेबांच्या एका आवाजावर मराठी माणसाची ताट झाली. आम्ही जगलो तिथं. बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसला वेगळं घातल्या आयुष्यामध्ये, लढले आयुष्यावर बाळासाहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समोर. राष्ट्रवादी नंतर जन्माला आली पण आधी काँग्रेस. त्यामुळे त्यांनी शब्द सांगितलेले आमच्या मनामध्ये तो अंतरंत्र येतो. काही झालं तरी राष्ट्रवादी समोर किंवा काँग्रेस समोर आपण त्यांना चुकायचं नाही, त्यांच्यामुळे हातपाय टाकायचं नाही, आम्ही टाकणार नाही. हे चाललंय भांडण, घरातलं भांडण आहे ना. एकनाथ शिंदे काय किंवा उद्धवजी काय, घरातलं भांडण आहे ना. याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घ्यायचं कारण काय? आम्हाला नाही इंटरेस्ट. आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भूमिकेशी आम्ही संलग्न आहोत. आम्ही कुठली मागणी केलेली नाही ना एकनाथ शिंदे साहेबांकडे कुणाकडे. राजकारणाची जे काय उद्या होईल ते होईल, परंतु आजच्या मिथला विकास थांबलाय. तुम्ही पाहिलं काल बारामतीला सगळ्या नगरपालिकेचा एक फंड फक्त संपूर्ण बारामतीला गेला. या पद्धतीची लोकशाही कुठे असते का? अशा पद्धतीची कुठे कामाची पद्धत असते का? 200 रुपयाच्या दरोडा टाकल्या नारायणगावमध्ये. 200 रुपयाच्या दरोड्याची केस कधी होऊ शकते का? 6 महिने आंदोलन टाकलं त्या लोकांना. राष्ट्रवादीने ही कोणती भूमिका काम करण्याची? आम्ही काम केलं, यांनी 15 वर्ष काम केलं, मी 5 वर्ष काम केलं. आणि असं कधी पक्षपात केलं का? की हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, तो भाजपचा कार्यकर्ता आहे, तो आरपीआयचा कार्यकर्ता आहे. हे काय चाललंय? कुठं चालली लोकशाही? त्यामुळे ही लोकशाही अशा पद्धतीची ना बाळासाहेबांना मान्य होती ना आम्हाला मान्य आहे. उद्धवजीबद्दल आदर आहे, आदित्य साहेबबद्दल आदर आहे. त्यांनी आमचं काम काही प्रमाणात केलं, काही नाही केलं, ठीक आहे, हा पक्षाच्या अंतर्गत भाग आहे. परंतु ज्या वेळेला आम्हाला सांगितलं जातं की राष्ट्रवादीशी जोडून घ्या, मग आम्ही कुणाचा प्रचार करायचा? ज्या लोकांशी आम्ही इतक्या वर्ष भांडलो, पराभव केला, आमच्या कार्यकर्त्यांनी लाट्या काट्या खाल्या, केसेस घेतल्या, बायका पोरांना सोडून जेलमध्ये बसले, अशा लोकांना काय सांगायचं? त्यांच्या व्यासपीठ आम्ही जातो, त्यांच्या टाळ्या वाजवा. आम्हाला हे जमणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाची लाईन व्यवस्थित आहे. कार सेवेच्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी आपला जीव गमवला तिथं बाळासाहेबांनी आपले उपचार ठेवलेले. आणि मला सांगा, कोर्टामध्ये जाऊन सुद्धा बाळासाहेबांनी विचारलं, कार सेवेमध्ये तुमचा शिवसैनिक होता, तुमचं काय म्हणणं आहे? त्यामुळे बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, माझ्या शिवसैनिकांनी जर तिथं जाऊन ते काम कृत्य केलं असेल तर मला त्यांना सांगता अभिमान. स्पष्टोक्ती ही माणसाच्या समाजातल्या व्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि ती स्पष्टोक्ती आमच्याकडे सुद्धा आहे. आणि उद्धवजींना तोंडावर धाडसाने बोलणारे आम्ही 2 माणसं आहेत. आम्ही तातडीने बोललो, म्हटलं साहेब राष्ट्रवादीची युती तोडा आणि 288 जागेवर विधानसभेवर आपले आमदार उभे करा. काय होईल? फात पाडतात, पराभव होईल, एकदा होईल, 2दा होईल, तर पुन्हा आपण निवडून जाऊ, पुन्हा आपले सगळ्यांच्या आपला भगवा जोमामध्ये फडकेल. या लढाया अंतर्गत आहेत, त्या होऊन जातील. परंतु सर्वसामान्य माणसाला अंतर आम्ही देणार नाही. या संपूर्ण सगळ्या गोष्टीवर असा आहे की आम्हाला मला सांगा, तुम्ही म्हणता की या लोकांची तुम्ही सगळी मंडळी आज शिवसेना सोडली, उद्धवजींना सोडलं, हाकलपट्टी केल्यावर साहेबांचा सन्मान करून दुसऱ्या दिवशी गेलो कोण? शिवसेना भवन कोण गेलं? 2 तास कोण बसलं तिथं साहेबांबरोबर? प्रति आदर आहे. आजही उद्या कुठेही भेटले तर त्यांच्यावर प्रति आदर प्रचंड आहे. पण बाळासाहेबांच्या विचारधारेला आम्ही बुटमाती देणार नाही. कदाचित हा विचार फाफलला आहे, साहेब आमचे चुकले हे सांगायचं झाडं सुद्धा आम्ही उद्धवजींना केलेलं आहे की तुम्ही याच्यापासून फारकत घ्या आणि शिवसैनिकांना बळ द्या. एवढे आमचे उद्धव साहेब आमचे आजही नेते असं तुम्ही म्हणता किंवा भविष्यकाळात पण नेते राहते असं म्हणाले. तुम्ही मगाशी जो मागे फ्लेक्स लावलेला आहे त्या फ्लेक्सवर बाळासाहेबांचा फ्लेक्स आहे, उद्धव साहेबांचा फ्लेक्स. डिफेक्टिव्ह बोलताय, तुम्हाला आजही सांगतो हे आम्हाला वंदनीय आहे. आम्ही म्हटलोय वंदनीय आहे. साहेबांनी नेतृत्व करावं आणि सरकार शिंदे साहेबांनी चालवावं. संबोधन करताना म्हणालात की उद्धवजींनी पक्षाचं नेतृत्व करावं व शिंदे साहेबांनी सत्ता सांभाळावी. सरकार चालवावं. तुम्ही पुढाकार घेणार का? पुढाकार घेणार मी कोण? दोघांनी बघावं. थँक्यू. चल आले थांबला.